निसर्गाने स्वरक्षणासाठी प्रत्येकालाच काही नाही तर काहीतरी गुण किंवा गुणधर्म दिलेला असतो. आता कडुनिंबाच्या झाडाचंच बघा ना, कडुनिंबाचं जर का पान आपण सगळलं तर आपल्याला ते अतिशय कडू लागतं. फक्त पानच नाही तर त्याचं जर जी काडी आहे किंवा मग त्याची जी साल आहे तीही अतिशय कडू असते. ती का बरं? तर हे बघा, प्राणी पाला पाचोळा किंवा झाडांची पानं खात असतात. तर त्याचं संरक्षण व्हावं, प्राण्यांनी त्याला खाऊन संपवू नये म्हणून कडुनिंबाच्या झाडाला काय केलेलं असतं, कडवटपणा हा गुणधर्म दिलेला असतो. पण हे जरी कडू असलं, कडुनिंबाचं झाड जरी कडू असलं, पण त्याच्यामध्ये इतके औषधी गुणधर्म आहेत, तर ते आपल्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे झाड आहे. बघा, जर आपल्याला जखम झाली आणि तुम्ही जखमेवरती त्याचा जर का लेप बनवून लावला, तर जर का जखमेमध्ये जे काही जंतू असतात ना, ते मारण्याचं काम हे कडुनिंबाचं झाड करत असतं. जर का आपण काही अंशाचा जर का आपण पोटातून त्याचा रस जर का घेतला, तर पोटामधले जे काही जंतू असतील किंवा किडे असतील, तर ते मारण्याचं कामही कडुनिंबाचं जो रस आहे तो करत असतो. एकच नाही तर अनेक असे कडुनिंबाच्या झाडाचे उपयोग आहे जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही बघितलं असेल की गावामध्ये काय करत असतात की त्याच्या ज्या काड्या असतात तर त्या चघळत असतात आणि त्याच्याने आपण काय करतो जसं ब्रश करतो तर तसं ते दातून करत असतात. तर त्याचं कारणही तेच असतं की दातामध्ये जे कीड लागलेली असते किंवा कीड असते तर ती लागू नये, आपले दात मजबूत राहावे यासाठी कडुनिंबाच्या काड्यांचा उपयोग केला जातो. खूप असं महत्त्वपूर्ण असं हे झाड आहे. त्यामुळे हे झाड जर का तुम्हाला कुठे दिसलं तर त्याला असं कडुनिंबाचं झाड आहे याला काहीच महत्त्व नाही असं म्हणून त्याला इग्नोर करू नका. अतिशय महत्त्वाचं झाड आहे, त्याला तेवढंच जपा, वाढवा, पाणी द्या, खतपाणी घाला आणि तुम्ही त्याला प्लांट पण करू शकता. अतिशय उपयुक्त झाड आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला पण विसरू नका. धन्यवाद.